हाय हॅलो गाईज, आज आमच्याकडे करत आहे वांग्याची भाजी। तर त्यासाठी इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे। इथे आम्ही 1.5 किलोची वांग्याची भाजी करत आहे। यामध्ये मी तेजपत्ता, कढीपत्ता आणि जिरं मोहरी घालून घेतलेला आहे आणि 2 लवंग आणि 2 विलायची घालून घेतलेली आहे। या प्रकारे आपले छान तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे इन्ग्रेडियंट घालून घ्यायचे आहे। इथे मी अद्रक लसूण पेस्ट घालून जोपर्यंत आपल्या अद्रक लसणाचा वास जाणार नाही तोपर्यंत आपल्याला अद्रक लसूण ही छान प्रकारे पलटून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। इथे ही पेस्ट घेतलेली आहे। या पेस्टमध्ये थोडे तांदूळ आहे, कांदा बारीक भाजून घेतलेला आहे, फुटाणे आहे आणि तीळ आहे। हे या प्रकारे छान असे भाजून घेतलेले आहे सगळे इन्ग्रेडियंट आणि आपल्याला ते त्याला घालून घ्यायचे आहे। या प्रकारे आपला अद्रक लसूण छान झालेला आहे। इथे आपण 2 चम्मच हे मसाला घालून घेत आहे। यामध्ये बारीक कापलेला कांदा, भाजलेला कांदा आहे, खोबरं आहे, शेंगदाणे आहे, फुटाणे आहे, थोडे तांदूळ आहे आणि त्यामध्ये तीळसुद्धा घातलेले आहे। याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। या प्रकारे छान असा मसाला झालेला आहे। इथे मी लाल तिखट घालून घेणार आहे। मी इथे 1 मोठ्या चम्मचनी लाल तिखट घालून घेतलेलं आहे। थोडी हळद यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। चवीप्रमाणे मीठ इथे घालून घेणार आहे। इथे धनेपूड घालून घेतलेली आहे। हे छान असं फिरून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मसाला छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, छान असा हलवत राहायचा आहे जेणेकरून आपला मसाला खाली गंजाला चिकटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि मसाला फिरवत राहायचा आहे। इथे मी 2 ते 3 टमाटरची पेस्ट करून घेतलेली आहे। ही प्युरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। आपलं तिखट शिजत आहे तोपर्यंत आपल्याला ही प्युरी पूर्ण घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे छान। टमाटरच्या पेस्टला आपल्याला छान असं भरपूर वेळ शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली भाजी बिघडणार नाही। या प्रकारे आपलं टमाटर ही पेस्ट झालेली आहे। आपल्याला थोडं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान अशी पेस्टला शिजू द्यायचं आहे। थोडं पाणी घालून आपल्याला पेस्टला फिरून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे। छान अशा उकळ्या येऊ द्यायच्या। इथे आपल्याला बटाटा घालून घ्यायचा आहे। या प्रकारे मी बटाटा कापून घेतलेला आहे मोठ्या साईजमध्ये, तो आपल्याला पहिले घालून घ्यायचा आहे। या प्रकारे आपला मसाला छान असा झालेला आहे। तुम्ही बघू शकता छान मसाल्याने तेल सोडलेलं आहे, म्हणजे मसाला आपला परफेक्ट झाला आहे भाजीसाठी, हे आपण समजून घेऊ शकतो। हे बघा तुम्ही। आणि आपल्याला यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे। बटाटा हा लवकर शिजत नाही त्यामुळे आपल्याला बटाटा पहिले घालून घ्यायचा। या प्रकारे इथे वांगे घेतलेले आहे 1 किलो। त्या वांग्याला छान असे कापून घेतले, या साईजमध्ये कापून घेतलेले आहे। आता आपल्याला हे वांगे यामध्ये घालून घ्यायचे आहे। इथे मसाला छान झालेला आहे, त्यामध्ये बटाटे घालून होते। आता इथे पूर्ण वांगे घालून घ्यायचे आहे आणि छान असे परतून घ्यायचे आहे, मिक्स करून घ्यायचे आहे। आपल्याला इथे इझोरकरचा मटन ग्रेव्ही मसाला यूज करायचा आहे आणि तो मी इथे पूर्ण घालून घेणार आहे। 1 पॅकेट इथे घालून घेणार आहे। तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्या भाजीला हे होत आहे आणि इथे मसाला घालून घ्यायचा आहे। तुम्ही तेलामध्ये सुद्धा हा मसाला घालू शकता, मी इथे वरून घालत आहे। या प्रकारे मसाला छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। सगळं परतून झाल्यानंतर आपल्याला भाजी या प्रकारे 2 ते 3 मिनिट 5 मिनिट आपल्याला भाजीला परतून घ्यायचं आहे आणि भाजीला झाकून आपल्याला शिजू द्यायची आहे थोडी।